ओम श्री साईराम. भागवत वाहिनी अध्याय 18. तक्षकाची सुटका. व्यास असं महत्त्व सांगत होते तेव्हा अत्यंत दक्ष असलेला परीक्षित भावनेने ओथंबलेल्या आवाजात म्हणाला, स्वामी, माझ्या आजोबांनी खांडववन वणव्याने जाळलं त्याचं कोणतंही कारण मला दिसत नाही. या मोहिमेत भगवान श्रीकृष्णाने कशी मदत केली ते सांगावं. हा प्रसंग सांगून मला आनंद द्यावा. परीक्षित महर्षीच्या पाया पडला आणि विनंती केली की त्या प्रसंगाचं वर्णन करावं. व्यासांनी त्याची प्रशंसा केली आणि ते म्हणाले, बरोबर, तू जी विनंती केलीस तिचं श्रेय तुलाच आहे, मी सांगतो. ते म्हणाले, एकदा कृष्ण आणि अर्जुन यमुनेच्या वाळूत सर्व जगाला आणि त्यातल्या चिंता विसरून आनंदाने विश्रांती घेत असताना एक वृद्ध ब्राह्मण त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला, बाळा, मला खूप भूक लागली आहे, मला थोडंसं जेवायला दे. तू काहीतरी दिल्याशिवाय मी जिवंत राहू शकणार नाही. हे शब्द ऐकल्यावर कुठल्या तरी वेगळ्याच व्यक्तीचं अस्तित्व त्यांना जाणवलं. वरवर बघता ती व्यक्ती सामान्य वाटत होती, पण त्याच्याभोवती दैवी तेज होतं, ज्यामुळे ती वेगळी वाटत होती. दरम्यान कृष्ण पुढे आला आणि त्याच्यावर आरोप करीत म्हणाला, महाब्राह्मणा, तू मानव दिसत नाहीस, त्यामुळे सामान्य अन्नाने तुझं समाधान होणार नाही असा माझा तर्क आहे. तुला कोणतं अन्न पाहिजे ते माग, ते तुला निश्चितपणे मी देतो. आश्चर्याने हे संभाषण ऐकत अर्जुन थोड्या अंतरावर उभा होता, कारण सर्व विश्वातील सर्वांची भूक शमवणारा कृष्ण या दुबळ्या भुकेल्या ब्राह्मणाला विचारत आहे की त्याला कोणतं अन्न हवं आहे. कृष्ण हे त्याला अत्यंत शांतपणे आणि विचारपूर्वक विचारत आहे, त्यामुळे अर्जुनाला खूपच उत्सुकता आणि आश्चर्य वाटत होतं. त्या ब्राह्मणाला एकदम हसू फुटलं आणि तो म्हणाला, देवा, आपण मला ओळखलं नाही का? या 14 भुवनात तुम्हाला ओळखता न येणारी कोणतीच गोष्ट नाही. मी प्राण आहे, जीवनतत्व, तुमच्या सृष्टीतलं. मी अग्नी आहे. तुम्हाला सांगताना दुःख वाटत होतं की मी सुद्धा आजारी पडलो. माझं अपचन दूर करण्यासाठी मला खांडववनाचा जंगली रस हवा आहे. ते जंगल ज्वालांनी जाळलं पाहिजे. केवळ ती एकच गोष्ट माझी भूक शांत करील आणि माझं पचन नीट ठेवेल. त्यावर कृष्ण त्याला म्हणाला, ठीक आहे, खाऊन टाक, पण त्यासाठी तू माझ्याकडे का आलास? आश्चर्य आहे. सर्व विश्व भस्मसात करण्याची शक्ती तुझ्यात आहे, मग दुसऱ्याची मदत का मागतोस? जणू कृष्णाला काही माहीतच नाही असं त्याने विचारलं. अग्नी म्हणाला, भगवन, तुम्हाला सगळं काही माहीत आहे. तो महासर्प तक्षक आपल्या बांधवांसह, सेवक आणि सहकार्यांसह खांडववनात राहतो ना. पर्जन्यदेव इंद्र हा त्याचा जवळचा मित्र आहे, त्यामुळे त्याने अग्नी आणि इतर संकट यांच्या विरोधात त्या वनाचं रक्षण करण्याची जबाबदारी घेतली आहे. त्याने शब्द दिला आहे की तो त्या वनाचं आणि तक्षकाचं रक्षण करेल. त्यामुळे मी खाण्याला सुरुवात केल्याबरोबर इंद्र त्याचे सेवक पाठवून ती जागा पावसाने झोडपून काढील. मी निष्क्रिय होईन, मला काहीच खाता येणार नाही, म्हणून मी तुमचा आश्रय घेत आहे. त्याला वाटत असलेल्या भीतीवर कृष्ण हसला. तो म्हणाला, तसं असलं तर आम्ही तुला मदत करू. आम्ही काय करावं ते सांग, आम्ही तयार आहोत. अग्नीला आनंद झाला. तो उद्गारला, माझ्यावर खरोखर कृपा झाली, मी वाचलो. बाणांचं छत घालून तुम्ही जर वन इंद्राच्या पर्जन्य वर्षावापासून झाकून टाकलं तर मला कोणताही अडथळा न येता सर्व खाता येईल. त्यांची विनंती मान्य होईल असा कृष्णाने त्याला विश्वास दिला. तुझे आजोबा अग्नीला म्हणाले, निस्संकोचपणे सर्व वन जाळून टाक. विरोध करायला माझी शस्त्र पुरेशी आहेत आणि केवळ एकाच नव्हे तर 10,000 इंद्रांवर ती प्रभावी ठरतील. पण त्यासाठी मी बाण आणि ते वाहून न्यायला रथ आणलेला नाही. ते मिळालं की कृष्णाच्या कृपाळू अनुज्ञेने मी तुझ्या कामाला सुरुवात करेन. ते ऐकून अग्निदेवाला खूप आनंद झाला. त्याने अर्जुनाला 2 वर दिले. बाणांसाठी अक्षय भाता, ज्यातून तो न थांबता सतत बाण घेऊ शकेल, आणि मारुतीचा ध्वज असलेला रथ. त्याशिवाय त्याने आग्नेयास्त्र निर्माण करून कृष्णाकडे दिलं आणि त्यांचा निरोप घेतला. परीक्षित बाळा, तू हे लक्षात ठेव की अग्निदेवाला समाधान देण्यासाठीच केवळ कृष्णाने शस्त्र स्वीकारली. त्याला अशा शस्त्रास्त्रांची गरज नव्हती. त्याच्या संकल्पाखेरीज दुसरं कोणतंही परिणामकारक अस्त्र नाही.
तो संकल्प क्षणार्धात पृथ्वीचं आकाशात आणि आकाशाचं पृथ्वीमध्ये परिवर्तन करू शकतो. जेव्हा तो माणसांमध्ये वावरतो तेव्हा तो मानवी भूमिकेप्रमाणे वागतो. त्यामुळे त्याच्या कृतीमागील गर्भितार्थ न जाणता माणसं स्वतःचे तर्क लढवतात. मानवाच्या दृष्टीला जो संभ्रमाचा पडदा असतो त्याचा परिणाम आहे. अशा रीतीने कृष्णाचा निरोप घेतल्यावर अग्निदेवाने खांडववन जाळायला सुरुवात केली. त्यानंतर आधीच तर्क केल्यानुसार खांडववनाला नाशापासून वाचवण्यासाठी आपले सहाय्यक पाठवले, पण त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. मग ते आपल्या स्वामींकडे गेले आणि आपला पराभव निवेदन केला. मग इंद्र स्वतःच आपल्या निपुण अनुयायांसह धावला खांडववन वाचवण्यासाठी आणि तुझ्या आजोबांवर अर्जुनावर कोसळण्यासाठी. अर्जुनाने त्याच्या प्रसिद्ध गांडीव धनुष्यातनं बाणांचा वर्षाव करून प्रतिकार केला. इंद्रही पराक्रमाने लढला. काही क्षणातच इंद्राचे अनुयायी माघारी परतले, कारण सर्व बाजूनी होणाऱ्या बाणांच्या वर्षावाच्या माऱ्यापुढे ते टिकू शकले नाहीत. इंद्राने जाणलं की पराजित करणारा त्याचा स्वतःचाच पुत्र अर्जुन आहे. तो लज्जेने झाकोळून गेला. स्वतःच्या पुत्रावरही विजय मिळवता न आल्याने त्याला वाईट वाटलं आणि दुःखी मनाने तो परतला. दरम्यान अग्निदेव आनंदाने ते वनभक्षण करत होता आणि भूक मोठी असल्याने आपल्या हजारो लाल जिव्हांनी प्रत्येक वस्तू गिळंकृत करीत होता आणि मोठा वणवा भडकवत होता. केवळ राख शिल्लक राहत होती. ते बघताच तेथील पशुपक्ष्यांनी त्या विध्वंसातून सुटकेचा प्रयत्न केला, पण निष्फळ. ज्वालाने वेढून ते जिवंत जाळले गेले. कृष्ण रथात बसून वनाभोवती फिरून पाहणी करत होता आणि सुरक्षिततेसाठी कोणी प्राणी पळून जात नाही ना हे बघत होता. विशेषतः प्राणी आणि साप. इंद्राचा एक मोठा मित्र तक्षक त्याला सापडला. तो पळून जात होता. कृष्णाने अर्जुनाला जवळ बोलावलं आणि ते दाखवलं, पण त्यामुळे तक्षकाला सरपटत कुरुक्षेत्राकडे जाण्याची संधी मिळाली. अग्नीने त्या सर्पाचा पाठलाग केला. त्याला पकडण्यासाठी वासुदेवाने वेगाची मदत घेतली. त्यामुळे तक्षकाने देवदानवांच्या वास्तुतज्ज्ञ मय याचा आश्रय घेतला. तो आणि मय कुरुक्षेत्राकडे वेगाने धावत होते. कृष्णाच्या लक्षात येऊन त्याने पाठलाग केला. मय अर्जुनाला शरण आला आणि स्वतःचं आणि त्याच्या आश्रित तक्षक यांचं रक्षण करावं असं मागणं मागितलं. अर्जुनाने त्यांची इच्छा मान्य केली. कृतज्ञ भावनेने मय अर्जुनाच्या पाया पडला आणि म्हणाला, पांडुपुत्रा, तुझा हा दयाळूपणा मी कधी विसरणार नाही. माझी जी काही शक्ती असेल त्यानुसार मी आनंदाने तुझ्यासाठी काहीतरी करेन. तू केवळ तुझी इच्छा सुचवावीस. तुझ्या आजोबांनी क्षणभर विचार केला आणि उत्तर दिलं, मय, तुला मला समाधान द्यायचं असेल तर मी एक गोष्ट मागतो. माझ्या बंधूंसाठी एक सभा बांधावीस, जशी पृथ्वीवर कोणतीही नसेल. ती इतकी सुंदर असेल की देव, दानव किंवा गंधर्व यांनाही स्वतःसाठी अशी बांधता येणार नाही. जे ती बघतील ते आश्चर्याने चकित होतील. याहून माझी दुसरी कोणतीही इच्छा नाही. कृष्णानेही एक सूचना केली. त्या अद्भुत सभेत धर्मराजासाठी एक अद्भुत सिंहासन करावंस. त्यानंतरच ती सभा परिपूर्ण होईल. परीक्षित, तुझ्या लक्षात आलं का? तुझ्या आजोबांवर कृष्णाचं किती प्रेम होतं. आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी तो सतत तत्पर होता. हे जाणण्यासाठी आणखी पुराव्याची आवश्यकता आहे का? ती अद्भुत सभा पाहून दुष्ट दुर्योधन मत्सराने पेटून निघाला होता. दुर्योधन, दुःशासन आणि त्यांचे सहकारी कोड्यात पडत होते आणि अस्वस्थ झाले होते. तिथे काहीच नव्हतं, तिथे पाणी होतं आणि जिथे दारं नाहीत तिथे दारं आहेत असं त्यांना भासत होतं. ते अनेक ठिकाणी पडले आणि भिंतीवर अनेकदा त्यांची डोकी आपटली आणि त्यांच्यामध्ये पांडवांबाबत न शमणारा द्वेष वाढला. पांडवांचा नाश करण्याचे उपाय त्यांनी अनेक वेळा आखले, पण पांडवांवर कृष्णाची मोठ्या प्रमाणात कृपा असल्याने ते केवळ लहान मुलांचे खेळ आहेत असं म्हणून त्यातून तरून गेले आणि त्याच्या कृपेची अनेक रूपं त्यांना अनुभवता आली. कौरवांचा कृष्णाबद्दलही भयंकर द्वेष वाढला, कारण त्यांना समजलं होतं की तो यशोदापुत्रच पांडवांचा भाग्यविधाता आहे. पण त्या सृष्टी निर्मात्याला कोण काय करू शकणार? त्याच्या विरोधात द्वेष जोपासणं हे त्यांच्या अज्ञानाचं लक्षण होतं, दुसरं काय. जेव्हा व्यास तक्षकाची कथा सांगत होते तेव्हा परीक्षित अत्यंत एकाग्रतेने ती ऐकत होता.
ती संपल्यावर परीक्षिताने आश्चर्याने विचारलं, पण माझ्या आजीला द्रौपदीला वाईट वागणूक द्यायला आणि तिचा अपमान करायला कौरवांना काय कारण मिळालं? आपल्या पत्नीचे झालेले अपमान आजोबांनी सहन कसे केले? त्याचा बदला न घेता किंवा शिक्षा न करता ते केवळ प्रेक्षक का झाले? भर सभेत जाहीरपणे पत्नीचा अपमान होत असताना सामर्थ्य आणि पुरुषार्थ असूनही हे प्रसंग का घडतात तेच मला कळत नाही. त्यातलं सत्य काय ते मला सांगावं. मला खात्री आहे तुम्हीच माझ्या शंकांचं निरसन कराल. जय साईराम.